कोणी बनवली, इंजिनियर कोण होते, पण नाव सांग बघू चल. योगेश दादांनी सर्वात पहिला तो प्रस्ताव मान्य केला होता. ऐकून घ्या ना, दादाने सगळं केलंय ते. त्या पाण्याच्या टाकीसाठी जागाच नव्हती मंडणगडला. मग आमचे आरोग्य खात्याचे मंत्री आहेत, त्यांना योगेश दादांनी विनंती केली आणि आरोग्य खात्याची जागा घेऊन मग तिथं पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव केला. तिथं त्याला तटकाला माहिती आहे का? हे योजना मंजूर झाल्यानंतर मग माझंच काय आहे. या योजनेची मुख्य सचिवांनी मिटिंग घेऊन त्याला मंजुरी दिली. कुठल्या तारखेला मंजूर दिली तटकन सांगा बघू. फक्त दादांनी जेव्हा जाहीर केलं की 40 कोटी योजना मंजूर मंडणगडसाठी आम्ही केली, तेव्हा हा जागा झाला आणि माझंच काय म्हणतो. अगं दुसऱ्याच्या बापाला आपलं बाप म्हणून पेढे वाटू नका. थोडीसं काहीतरी ठेवा. नाही तर बाजूला मुलगा झाला आणि पेढे हा वाटतोय. थांबवा नाही धंदे आता, बस झालं ना. आपण मागच्या वेळेला सांगितलं होतं, या सुनील तटकरेंनी अंतुलेने संपवलं. हा अंतुले साहेबांचा पीए होता, पण अंतुलेलाच संपायचं पाप यांनी केलं. हा कोणाचा नाही. याला जे जे मोठे करतात त्याच्या मुळावर हा उठतो. आम्ही त्याला मोठा केला, आम्ही त्याला निवडून आणला, आम्ही मतं दिली, हा आमच्या मुळावर उठला विधानसभेला. आणि युती नसताना विधानसभेला कुणाकुणाला मदत केली हे मी एक दिवस बोलणार आहे. लपून गपचूप कशी कोणाची मदत घेतली आणि त्याची परतफेड विधानसभेत कशी केली हे देखील बोलणार आहे मी. हा घातकी आहे, घातकी आहे. आणि म्हणून तटकरे एवढंच सांगेन, गटारावरती दगड मारून पाणी उडवायचं म्हणत होतास. अरे माझं रक्त सांडलं तुझ्यासाठी, माझ्या पाठीत जखम होती असताना फिरलोय. लाज वाटत नाही अशा षटमंडळाला? जनाची नाही मनाची तटकरेने ठेवावी. त्यामध्ये भाजपने पण आवाज उठवलाय. त्यांनी पण सांगितलंय जे जे भ्रष्टाचार असतील, जे चोर असतील त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार. हे चांगलं आहे ना काम. जे काम चांगलं आहे ते चांगलं आहे. ज्यांनी प्रभू रामाच्या नावाने देणगी दिली, त्या देणगीमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन घेतलं म्हणजे खूप चांगलं काम केलं उद्धवजींनी असं म्हणेन मी. उलट पण ह्याच्या आधी त्यांना जर राम आठवला असता, जर काँग्रेससोबत गेले नसते तर बरं झालं असतं. हे सगळं रामायण घडलं नसतं बाकीचं आमचं, असंही मला वाटतंय. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.